गणित भाग 1 प्रकरण 6 सांख्यिकी. खालील उपप्रश्न सोडवा. दिलेल्या वर्गाचा वर्गमध्य काढा. वर्गमध्य बरोबर खालची वर्गमर्यादा अधिक वरची वर्गमर्यादा भागिले 2. खालची वर्गमर्यादा आहे 55 अधिक वरची वर्गमर्यादा 60 भागिले 2. या दोन संख्यांची बेरीज येईल 115. 115 भागिले 2 म्हणजेच 57.5. बहुलक दर्शवणारा वर्ग लिहा. ज्याची वारंवारता सर्वात जास्त आहे तो बहुलक दाखवणारा वर्ग असतो. वारंवारतेचा रकाना बघितला असता 75 ही सर्वात मोठी वारंवारता आहे, त्यामुळे बहुलक दाखवणारा वर्ग हा 25 ते 30 आहे. खालील सारणीमध्ये 60 विद्यार्थ्यांचे गुण दर्शवले आहेत. गुणांचा बहुलक काढण्यासाठीच्या वर्गाची खालची वर्गमर्यादा कोणती आहे? विद्यार्थी संख्या सर्वात जास्त असलेला वर्ग हा आपला बहुलक वर्ग आहे. विद्यार्थी संख्या सर्वात जास्त असणारा वर्ग 30 ते 39 आहे. त्याची आपल्याला खालची वर्गमर्यादा काढायची आहे. खालची वर्गमर्यादा काढताना आपण बघितलं तर वर्ग जे आहेत ते सलग नाहीत. म्हणजे इथे 29 नंतर 30 आहे, म्हणजे इथे 1चा फरक आहे. तो फरक आपल्याला भरून काढावा लागेल आणि तो फरक भरून काढण्यासाठी आपल्याला खालच्या वर्गमर्यादेमधून 0.5 वजा करावे लागतील व वरच्या वर्गमर्यादेमध्ये ते मिळवावे लागतील. आता बहुलक दाखवणारा वर्ग 30 ते 39 आहे, पण त्याची सलग केलेली वर्गमर्यादा जी आहे ती 30 वजा 0.5 असल्यामुळे खालची वर्गमर्यादा 29.5 अशी येईल. बहुलक काढताना सर्व वर्गांचे वर्गमर्यादा या सलग लागतात. त्या नसतील तर आधी करून घ्याव्यात आणि मग आपण बहुलक काढू शकतो. सोबत दिलेल्या वृत्तालेखामध्ये सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत चौकातून जाणाऱ्या गाड्यांचे शतमान दर्शविले आहे. त्याचा अभ्यास करून कारसाठीचा केंद्रीय कोन शोधा. केंद्रीय कोनाचे माप म्हणजे निगडित घटकातील संख्या भागिले एकूण घटकातील संख्या. हे शतमान आहे, म्हणजेच 100 पैकी आहे. कारसाठीचे शतमान 30% म्हणजेच 30 भागिले 100 आहे गुणिले 360. हे शून्य आपण रद्द करत आहोत, म्हणजेच आपण दोन्ही संख्यांना 10 भागतो आहोत. तसेच इथेही भागू शकतो. त्यामुळे आपला केंद्रीय कोन 36 गुणिले 3 म्हणजेच 108 अंश असेल. खालील वारंवारिता सारणी मुलांची संख्या व त्यांना मिळालेले गुण दर्शवतात. त्यावरून किती मुलांना 80पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत ते लिहा. या त्यांच्या गुणमर्यादा आहेत. 80पेक्षा जास्त म्हणजे 80 ते 90 आणि 90 ते 100ही. त्यामुळे 80पेक्षा जास्त गुण असलेली मुले 24 आणि 10 म्हणजेच 24 अधिक 10 बरोबर 34 आहेत. एका वारंवारिता सारणीचा मध्य 8.1 आहे. समेशन FI XI 132 अधिक 5K आहे. समेशन FI 20 आहे. तर K ची किंमत काढा. सरळ पद्धतीने मध्य बरोबर
एक्स बार बरोबर समेशन एफ आय एक्स आय भागिले एन. एन म्हणजेच समेशन एफ आय. मध्य माहीत आहे आपल्याला. हे समेशन एफ आय एक्स आय 132 अधिक 5K भागिले समेशन एफ आय म्हणजे 20. केची किंमत काढण्यासाठी आधी बाकीच्या संख्या स्थानांतरित करण्याची गरज आहे. स्थानांतरित करताना ती संख्या विरुद्ध क्रिया करते. इथे 20 भागतोय म्हणून ते स्थानांतरित होऊन त्या संख्येला गुणेल. इथे 132 अधिक 5K राहतील. यांचा गुणाकार म्हणजेच 81 गुणिले 20 1620 आला गुणाकार. पण इथे दशांश चिन्हानंतर एक अंक आहे त्यामुळे उत्तरातही तसेच असेल आणि उत्तर आले आपले 162. ही संख्या स्थानांतरित करावी लागेल. ती वजा होईल. यांची वजाबाकी 30 येईल. आता 5 स्थानांतरित करावा लागेल. गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया भागाकार आणि केची किंमत आपल्याला 6 मिळेल.